तू हिरे मासमित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरीपासून. तर आता इथे ईश्वरी चहा बनवत असते आणि तिला विचार येत असतात. तर आता तिला आठवतं कसं अंजलीने म्हटलेलं असतं की तुझं लग्न ईश्वरीसोबत झालंय म्हणजे तिच्या पुऱ्या फॅमिलीला तू दत्तक घेतल्यास असं होत नाही आणि तिच्या बाबाचा खर्चही सगळा तूच करतोयस असं म्हणतो आता इथे अंजली. सध्या घरात जे काही चालू आहे ते बघता मला असं वाटत नाही माझ्या होणाऱ्या बाळाचं भविष्य सेक्युअर आहे असं म्हणते आता इथे ती. असं का वाटतंय तुला तेच म्हणतो आता इथे अर्णव. तर तू वागतोस ना तसंच असं म्हणते आता इथे अंजली. कंपनीचे सगळेच पैसे तू वाटेल तसे वापरतोयस असं म्हणते आता इथे अंजली. तुला हा जो काय प्रश्न पडलाय ना असं म्हणते सुप्रिया त्याचं उत्तर तुला शोधायचं आहे. आपण ते करताना कुणाचीही मनं दुखवणार नाही ह्याची काळजी मात्र तुला जपावी लागेल असं म्हणते आता इथे सुप्रिया. इशू अगं अशाच वेळी तर आपल्याला विश्वासाची खरी परीक्षा असते. तुझ्या गणू बाप्पावरचा विश्वास अजिबात ढळू देऊ नकोस हा असं म्हटलेली असते ना सुप्रिया. सगळं आठवतं आता इथे ऐश्वरीला बघा प्रेक्षक हो. तर आता ती विचारत असते तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि आता तो बघतो की चहा उतून जातोय म्हणून. ईश्वरी असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे ईश्वरी मात्र आपल्याच विचारत असते काय करतेस चहा उकळला असं म्हणतो आता इथे आकाश. तर ईश्वरी म्हणते मी म्हणतच होते बाहेर भाऊजी असं म्हणते ती. नाही चहासाठी नाही आलोय मी तुझं दादाशी काय बोलणं झालं असं म्हणतो आता इथे आकाश. म्हणजे काल अचानक तिने प्रॉपर्टी मागे हिस्सा मागितला खूप शॉकिंग होतं ते असं म्हणतात इथे आकाश. फ्रँकली खूप टेन्शन आलंय मला असं म्हणतात इथे आकाश. मलाही टेन्शन आलंय भाऊजी असं म्हणतात इथे ईश्वरी. हल्ली ती खूप वेळ वागते असं म्हणतात इथे आकाश आणि इतकं एक्स्ट्रीम बोलणारी मुलगी नाही येते असं म्हणतात इथे आकाश. यावेळेस काही ऐकेल असं वाटत नाही मला असं म्हणतात इथे आकाश. असं म्हणतात इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरी ग्लास वगैरे घेते तर कपा वगैरे घेते ती आणि बशी वगैरे घेते चहा घेण्यासाठी. ईश्वरी असं म्हणतात इथे आकाश आपलं घर तुटणार तर नाही ना असं म्हणतात इथे आकाश. तर ईश्वरी म्हणते इच्छा तर नाहीये पण अंजली ताई कोणाचं काय ऐकायलाच तयार नाही तसं म्हणते ईश्वरी. आणि अर्णव सर ताईंचं मन नाही मोडणार असं म्हणते आता इथे ईश्वरी. राईट असं म्हणतात इथे आकाश. दीच्या बाबतीत खूप इमोशनल आहे दादा असं म्हणतात इथे आकाश. तर आता ईश्वरी म्हणते मी तर आता हे सगळं आपल्या गणूबापावर सोडून दिले तोच काहीतरी मार्ग दाखवेल आपल्याला असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे घर तुटू नये म्हणून गणूबापाकडे प्रार्थना करत राहायची असं म्हणते आता इथे ईश्वरी. एवढा चहा देऊन देता अंजली ताईंना असं म्हणतात आता इथे ईश्वरी. वॉट मी नाही 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 प्लीज ईश्वरी नाही. अगं दी खूप मोडी झाले ग. ती कधी कशी काय वागेल रिॲक्ट करेल खरं सांगू तुला असं म्हणतात इथे आकाश. आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय की तिच्याशी बोलूच नाही. सिरियसली असं म्हणतो तो. भाऊजी असं नका बोलू असं म्हणते ईश्वरी. आपला माणूस जेव्हा असं काहीतरी वागायला लागतो त्याची काही कारणं असतात जी आपल्याला माहित नसतात असं म्हणते ईश्वरी. म्हणजे असं म्हणतात इथे आकाश. तर ईश्वरी म्हणते म्हणजे प्रेग्नेन्सी असं म्हणते ईश्वरी. प्रेग्नेन्सीमुळे होत असेल ना त्यांची चिडचिड असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि त्यांचं आपल्यावरचं प्रेम नाही कमी झालंय अहो. काय असं म्हणतात इथे आकाश. काय म्हणालीस प्रेम कमी नाही झालंय ईश्वरी प्रेम कमी झालंय. तर आता इथे सांगतो काय का बघा प्रेक्षक हो आकाश. तर आता इथे ईश्वरीला तो काय काय सांगतोय सगळा ऑडिओ ऑफ केलेला आहे बघा प्रेक्षक आणि तो काय सांगतोय कळतच नाहीये कारण आता इथे ऑडिओ बंद ठेवलाय त्याने. तर आता आकाश म्हणतोय एनिवे घेऊन जातो मी चहा. आफ्टर ऑल बहीण आहे ना माझी ती असं म्हणतो आता इथे आकाश. असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे आकाश तिच्यासाठी चहा घेऊन जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश घेऊन आलेला असतो चहा अंजलीसाठी. तर आता आकाश जात असतो. तर आता इथे अंजली म्हणते आकाश मी तुझ्या ऐश्वरी बहिणीच्या विरोधात बोलले म्हणून तू तुझ्या अंजली दिशीही बोलणार नाहीस का असं म्हणते आता इथे अंजली. तर आता आकाशचा हात पकडते ती. काय चुकलं रे माझं असं म्हणते आता इथे अंजली. स्वतःचा हक्क मागितलं काय चुकलं का असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे आकाश म्हणतो आय हॅव नथिंग टू से. तर त्या नम्रताने तुझे कान भरले असतील ना असं म्हणते आता अंजली. नम्रताला मध्ये आणू नकोस असं म्हणतो आता इथे आकाश. कळलं ते आता आली आहे माझ्या आयुष्यात पण आपल्या भाऊ बहिणीचं नातं ते लहानपणापासून आहे असं म्हणतो आकाश. आणि तिने काही भरवलं असतं तरी मी माझ्या भावाच्या किंवा बहिणीच्या विरोधात गेलो नसतो असं म्हणतो आकाश. अच्छा म्हणजे माझ्याही मनात प्लीज प्लीज असं म्हणतो आकाश. मला जरा पण इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी आर्ग्यू करण्यात असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता तिथून आकाश निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अंजली आपल्या खोलीत असते. कोल्हापूर आणि पुण्यातले प्रॉपर्टीज माझे इथे 50-50 करा असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ते वकील त्याला काय काय सुचवत असतात बघा प्रेक्षक हो. सर फॅक्टरीचे पेपर वेगळे बनतील आणि तुमचे फार्म हाऊस आणि इतर प्रॉपर्टीजचे वेगळे असं म्हणतो तो लॉयर. आय नो इट इज कॉम्प्लिकेटेड प्रोसेस पण जेवढं शक्य होईल तेवढं लवकर करा असं म्हणतो अर्णव. अरे अर्णव तर लागायचा तेवढा वेळ लागणारच किचकट काम आहे ना असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता तेवढ्यातच अंजली येते. तुला सांगितलं होतं ना लॉयर्स आल्यावर बोलाव म्हणून असं म्हणते आता इथे अंजली. आणि तू काम सुरू पण केलंस असं म्हणते आता इथे अंजली. नाही ते जस्ट आलेत मी तुला हाक मारणारच होतो इतक्यात त्याने डिस्कशनला सुरुवात केली म्हणून असं म्हणतो अर्णव. इथेच होते ना मी रूम मध्ये हाक मारायची लगेच आले असते असं म्हणते आता इथे अंजली. अगं वकील साहेब आत्ताच आलेत असं म्हणतो अविनाश. त्यांचं पाणी चहा पण व्हायचं आहे त्यांना सांगितलं ना आत्ताच आले म्हणून असं म्हणतो आता इथे अविनाश. बरं तू एक काम कर तू इथे बस असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे अविनाश बसायला देतो तिला. तर आता इथे ईश्वरी येते बघा प्रेक्षक हो. हे घ्या असं म्हणून ती चहा देते आता इथे लॉयर्सना. घ्या ना चहा घ्या असं म्हणते आता इथे ईश्वरी.
हे काय असं म्हणते आता इथे अंजली, तू ह्यांच्यासाठी चहा घेऊन आलीस आणि माझ्या रूम मध्ये आकाशला पाठवलंस का असं म्हणते आता इथे अंजली. तर अविनाश म्हणतो, अंजली वकील साहेब आलेत तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या वेळ जरा बाजूला ठेवूया का असं म्हणतो आता इथे अविनाश. प्लीज मामा, डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवायचं नसतं आणि आम्ही वाटण्या करतोय म्हणजे आमच्यात चांगले संबंध नाहीत हे कळू दे आणि त्यांचाही गैरसमज होऊ नये असं म्हणते अंजली. आणि असं वागून मी जे सांगते ते बरोबर आहे हे प्रूव्ह करते ईश्वरी असं म्हणते आता इथे अंजली. उगाच आपलं दाखवायचं की फूट पडायची नाही म्हणून, पण वागताना परक्यासारखंच वागायचं असं म्हणते आता इथे अंजली. तर अर्णवला काही आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गाडी घेऊन जायचं दाखवलंय कोणाला तरी. तर आता इथे हो धुमाळ असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरीला भेटायला येत होतो. मॅडम असं म्हणतो धुमाळ, ह्या पुढे मला माफ करा, मला सारखं भेटायला जमणार नाही तुम्हाला, मला यातून बाहेर पडायचं असं म्हणतो धुमाळच म्हणते वल्लरी. किती घाबरताय उगाच, मला सांगा तुमची रिटायरमेंट कधी आहे, तुम्हाला काय करायचं असं म्हणतो धुमाळ, आणि मी रिटायर झाल्यानंतर हा देश सोडणार असं म्हणतो तो. अरे वा, मस्त प्लॅन आहे असं म्हणते वल्लरी. पण समजा तुम्ही देश सोडूनच जायचं ठरवलंय तर त्याच्या आधीच प्रसिद्ध बिझनेसमॅन रमाकांत राजशिर्के यांच्याबद्दल आपण जे केलं तर बाहेर आलं तर असं म्हणतात इथे वल्लरी. पैशासाठी तुमच्या आणि उदयकांत राजशिर्केच्या प्लॅनचा हिस्सा झालो आणि आता तुम्ही मला ब्लॅकमेल करताय असं म्हणतो धुमाळ. तुम्हाला हवं ते समजावं असं म्हणते आता वल्लरी. पण जर तुम्ही माझ्यासाठी काम केलं नाही तर हा नवी मेल तुमच्या ऑफिसला गेलाच म्हणून समजा असं म्हणते वल्लरी. आणि यानंतर मग तुम्हाला ते सोडून जायची गरजच नाही, कारण तुमची रवानगी थेट जेलमध्येच होईल असं म्हणते आता वल्लरी. एवढं सोपं वाटतंय तुम्हाला, सगळ्यात आधी तुमचं नाव घेईल मी असं म्हणतो धुमाळ. कशाच्या बळावर असं म्हणते वल्लरी, एकही पुरावा शिल्लक ठेवणार नाही मी धुमाळ असं म्हणते वल्लरी. हे बघा मॅडम असं म्हणतो धुमाळ. मान्य करा धुमाळ, वाईट अडकलाय तुम्ही असं म्हणते वल्लरी. तर आता इथे घाम पुसून घेत असतो धुमाळ, त्याला खूप भीती वाटते. तर आता वल्लरी येते परत धुमाळकडे. काय आता तयार आहात ना? तर आता इथे ईश्वरी परत चहा देते अंजलीला. तर आता घेत नाही अंजली तो चहा, तर ईश्वरी परत होते. आता ते पोहे असतात बघा प्रेक्षक हो. ताई आपण डिस्कशनला सुरुवात करूया असं म्हणतो अर्णव. काही डाऊट्स असतील तर तू विचार. हो काय असेल तर विचारणारच आहे मी असं म्हणते आता इथे अंजली. मॅम, सर्वप्रथम आपण तुमच्या मेन बिझनेस आणि प्रॉपर्टीबद्दल बोलूया. मॅडम, सात्विक ग्रुप ऑफ कंपनीजचे पॅरेंट कंपनीची आर्थिक मालकीण तुमच्या नावावर केलेली आहे. पण नंतर बिझनेस वाढत गेला आणि त्यातून छोट्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या. आपल्याला त्या कंपनींच्या बद्दल काही कॉम्प्लिकेटेड डिसिजन्स घ्यावे लागतील असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो अर्णव. इट्स अ लॉंग प्रोसेस. आम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करतोच आहे, पण तरी आजचा दिवस पूर्ण लागेलच असं म्हणतो तो. तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तसं म्हणतात इथे अंजली. माधव, बाकी प्रॉपर्टीजचे फाईल ड्राफ्ट्स करा, जरा जुने क्लॉजेस पण बघायचे तसं म्हणतात ते लॉयर. तर आता इथे ते सगळे फाईल्स बघत असतात. तर अविनाश पण तिथेच असतो. अंजली, ते तुम्हाला कळत नाहीये, ज्या माणसाचा ऐकून तुम्ही असं वागताय तो राकेश तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुमच्यावर जेव्हा प्रेम करणाऱ्या भावावर शंका घेताय तुम्ही असं म्हणते ईश्वरी. आणि तुमच्या मनात एवढं विष पेरून तो राकेश कुठे गायब झालाय भगवान जाणे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे वल्लरी बोलत असते धुमाळाबरोबर. काय कसला एवढा विचार करताय धुमाळ असं म्हणते वल्लरी. ठीक आहे मॅडम, मी तयार आहे काम करायला असं म्हणतो धुमाळ. अहो पण आधीच सांगतो, मला यात घालून कुणाचा जीव घ्यायचा असेल तर मला चालणार नाही. तसं असेल तर मी स्वतःच पोलिसांचा येईन असं म्हणतो धुमाळ. रिलॅक्स रिलॅक्स धुमाळ, कुणाचाही जीव घ्यायचा नाही असं म्हणते वल्लरी. फक्त 4 दिवसांसाठी अर्णव राजशिर्केला किडनॅप करायचं असं म्हणते आता इथे वल्लरी. काय डोकं फिरलंय का तुमचा? एवढा मोठा माणूस आहे तो, मला अक्कल शिकवायची नाही असं म्हणते वल्लरी. आमच्या घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे आणि अर्णव मला घरात नको आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. मला काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडेपर्यंत तो घरात नको आहे, त्याला सोडायचं नाही असं म्हणते आता वल्लरी. कळलं? पण समजा 4 दिवसात नाही झालं तर मी आहे ना असं म्हणते वल्लरी. मी सगळं मॅनेज करेन, डोंट वरी असं म्हणते वल्लरी. तुमचा का भरोसा? 4 दिवसात प्रॉपर्टीचं नाही झालं तर तुम्ही त्या अर्णवचा जीव घेण्यापर्यंत तुमची मजल जाऊच शकते असं म्हणतो तो. काय वेड्यात का तुम्ही असं म्हणते आता इथे वल्लरी. त्याचा जीव घेऊन माझं काम झालं असतं तर आधीच नका का घेतला तिचा जीव असं म्हणते आता इथे वल्लरी. किमान प्रॉपर्टी माझ्या नावावर होईपर्यंत मला त्याला जिवंत ठेवावंच लागणार आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. आणि डोंट वरी, त्याच्या सासूबाई देवदर्शनाला गेल्या, त्या परत आल्या की परत सगळे वाद मिटतील असं म्हणते ती. नक्की ना असं म्हणतो तो. धुमाळ, माझ्यावर विश्वास ठेवल्या वाचून तुझा काहीही ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे. ठीक आहे मॅडम असं म्हणतो धुमाळ. तुमच्या मनात काय प्लॅन असेल तू सांगा. गोड असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरी काय काय सांगते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धुमाळ सगळं ऐकतो तो. तर आता इथे ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर मागच्या वेळेसारखंच काय काय प्लॅन केलेलं आहे वल्लरीने आणि धुमाळ सगळं ऐकतो. पण मॅडम, मी या सगळ्यात अडकणार तर नाही ना असं म्हणतो तो. नाही असं म्हणते वल्लरी. तुम्ही अडकला तर मी पण अडकेल नाही का असं म्हणते वल्लरी. अशी कशी अडकू देईन तुम्हाला, चला कामाला लागा असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक हो धुमाळ आपली गाडी घेऊन. घर आणि प्रॉपर्टीवर तुमचा डोळा आहे हे कळलंय मला लाडके जावई बापू असं म्हणते वल्लरी. पण हे सगळं माझं आणि माझ्या मुलाचं आहे असं म्हणते वल्लरी. सात्विक फॅशनचा मालक
तू नाही, माझा आकाशच होणार असं म्हणते आता इथे वल्लरी. कोर्टाला आता पुढे 2 दिवस सुट्टी आहेत, त्यामुळे सगळे प्रोसिजर आजच कम्प्लीट करा प्लीज असं म्हणते अंजली. ओके, ट्राय करतो मी असं म्हणतात वकील. अर्णव सर, आपण आज चालू केलंय ईश्वरी कलेक्शन्स या ओनरशिप बद्दल काय करायचं असं म्हणतो आता इथे वकील. तर अर्णव म्हणतो सर ते त्या नावाचं मला काय नको आहे असं म्हणते आता इथे अंजली. मॅम एक सांगू का तुम्हाला, त्या बिझनेसची वाढ झपाट्याने होईल. अर्णव सरांनी नवीन पिढीला टार्गेट केलंय त्याच्यावर असं म्हणतात आता इथे वकील. तर आता तेवढ्यातच इथे अर्णवला कॉल येतो. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्णव. शिर्के बोला असं म्हणतो आता इथे अर्णव. सर आज खूप दिवसांनी पत्रकार धुमाळ तिच्या घरी आलाय. व्हॉट असं म्हणतो आता इथे अर्णव. हो सर, आपण काही माणसं त्याच्या घराबाहेर आणि ऑफिस बाहेर ठेवले होते आणि त्यातल्याच एकाचा कॉल आला तसं म्हणतो तो. ओके शिर्के, मी तुला कॉल करतो असं म्हणतो अर्णव. ठीक आहे सर असं म्हणतो आता इथे शिर्के. काही झाली तरी धुमाळ सुट्टा कामा नये. मिस सिंदूर ह्याला भेटायला गेली होती तेव्हा अटॅक झाला होता, म्हणजे नक्कीच अटॅकमध्ये काहीतरी हात आहे धुमाळचा असं म्हणतो होता अर्णव. मी तर त्याला बोलतं करणारच असं म्हणतो अर्णव. मिस सिंदूरला सांगितलं तर ती माझ्या मागावर राहण्याचा प्रयत्न करेल असं म्हणतो होता इथे अर्णव मनातल्या मनात. मला जावंच लागेल असं म्हणतो होता इथे अर्णव. मिस्टर अर्णव असं म्हणतात आता इथे वकील. चिंटू असं म्हणते आता इथे अंजली. काहीतरी विचारतायत ते तुला, लक्ष कुठे आहे तुझं असं म्हणते अंजली. 1 मिनिट असं म्हणतात इथे अर्णव. ताई असं म्हणतो अर्णव, ऍक्च्युली मला खूप मोठं काम आलंय, मला जावं लागणार आहे. आपण हे सगळं उद्या करूया का प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. अरे असं म्हणते आता इथे अंजली, इथे महत्वाचं काम चाललंय आणि तू काय निघून जायचं बोलतोयस असं म्हणते अंजली. हे प्रॉपर्टीचं काम सोडून आणखीन काय इम्पॉर्टंट काम आहे तुला की लगेच तू निघून जातोय असं म्हणते अंजली. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, आय हॅव टू गो प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. 1 मिनिट चिंटू असं म्हणते आता इथे अंजली. ईश्वरी काय बोलली आहे का तुला असं म्हणते आता इथे अंजली. नाही, कारण काल जेव्हा मी प्रॉपर्टीचा विषय काढला तेव्हा वाटण्या करायला तयार झाला होतास तू, म्हणजेच तिने रात्री तुला काहीतरी सांगितलंय म्हणून हे अवॉइड करायला तू निघून जातोयस का असं म्हणते अंजली. दी तू काय बोलतेस, असं काही नाही प्लीज असं म्हणतो अर्णव. मग कशाला जातोयस, कुठे जातोयस आणि असं म्हणते आता अंजली. हे बघ मला इम्पॉर्टंट काम आहे, मला जावं लागणार आहे असं म्हणतो अर्णव. इतकं काय की मीटिंग सोडून जातोयस तू असं म्हणते अंजली. तुला एवढा पण विश्वास नाही आहे का माझ्यावर असं म्हणतो अर्णव. नाही विश्वास असं म्हणते आता इथे अंजली. ऑल राईट ॲडव्होकेट गायकवाड सर, ताईला जे काय हवंय ते सगळं तिच्या नावावर करून टाका, मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी करा, मी त्याच्यावर साईन करा असं म्हणतो आता इथे अर्णव. ताई तुला हवं ते घे, सगळं म्हणजे सगळं एव्हरीथिंग असं म्हणतो आता इथे अर्णव. कारण तू माझी ताई आहेस अँड आय ट्रस्ट टू असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणतो अर्णव, आय एम व्हेरी सॉरी, मला जावं लागेल, तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या प्लीज असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता सर म्हणत ईश्वरी पाठीमागे जाते. सर अंजली असं म्हणतो अविनाश, आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया असं म्हणतो आता इथे अविनाश. तर या असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे प्रोसिजरला सुरुवात करतात. अहो सर 1 मिनिट थांबा ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर असं म्हणते ती, मला काय प्लीज असं म्हणतो अर्णव. सर अहो काय कुठे चाललंय आणि कुणाचा फोन आला होता असं म्हणते ईश्वरी. एवढं अर्जंट काय काम आहे की तुम्ही अंजली ताईना नाराज करून चाललाय असं म्हणते ईश्वरी. सांगितलं ना मला जायचं आहे, घाई आहे मला असं म्हणते तो. सर एवढं चिडायला काय झालंय, एकतर स्वतः अजीब वागता आणि समोरच्याने प्रश्न विचारले तर त्याच्यावर चिडता. मी एवढंच विचारते सर की एवढ्या अर्जंट कुठे चाललंय असं म्हणते ईश्वरी. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस, यू गेट इट असं म्हणतो अर्णव. असं कसं असं म्हणते ईश्वरी, मी बायको आहे तुमची आणि बायकोला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नसतं असं म्हणते ईश्वरी. साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. ऑल राईट असं म्हणतो आता इथे अर्णव. गार्डनमध्ये फिरायला चालू येतेस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी, हे काय आहे सर, काय कुठे चाललाय सांगून तरी जा मला असं म्हणते आता ईश्वरी. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव गडबडीत जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला मात्र खूप टेन्शन येतं कुठे चाललाय म्हणून. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. एवढं महत्वाचं डिस्कशन सोडून असं कुठं गेलेत सर असं म्हणते आता ईश्वरी. टेन्शनमध्ये का दिसत होते असं म्हणते ती. तर आता ईश्वरी घरी येते. आलीस असं म्हणते अंजली. तर टाळ्या वाजवते आता इथे अंजली जोरजोरात. मानलं तुला ईश्वरी असं म्हणते आता इथे अंजली. काय झालं ते असं म्हणते ईश्वरी. आधी स्वतःच घडवून आणायचं आणि मग आम्हाला विचारायचं काय झालं असं म्हणते आता इथे अंजली. वकील साहेब तुम्ही स्टडी रूम मध्ये बसता असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे ते वकील दोघे जातात बघा प्रेक्षक स्टडीमध्ये. मामा त्यांना आत कशाला पाठवतेस असं म्हणते अंजली. जे आहे ते सगळ्यांच्या समोरच आहे असं म्हणते आता इथे अंजली. तर आता अविनाश म्हणतो ठीक आहे तुम्ही या मी आलोच असं म्हणतो आता इथे अविनाश. अहो असं म्हणते आता इथे ईश्वरी. अंजली कळेल असं बोलशील असं म्हणतो आता इथे अविनाश. तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का, तुम्हाला कळत नाहीये, हिचं वागणं पण मला कळतंय व्यवस्थित असं म्हणते अंजली. अहो काय केलंय मी ते असं म्हणते ईश्वरी. काय केलंय असं म्हणते अंजली. चिंटू सगळं फायनल करेल हे माहित होतं ना तुला, म्हणूनच अचानक त्याला फोन आला आणि तो तडकाफडकी निघून गेला आहे सगळं सोडून असं म्हणते आता इथे अंजली. तुला काय वाटतं मला कळत नाही असं म्हणते अंजली. तू हे सगळं रचलेस तू, कोणाला कळत नसेल तरी मला माहिती आहे ईश्वरी असं म्हणते अंजली. अहो असं काही नाही आहे असं म्हणते ईश्वरी. सर घाईत कुठे निघून गेले ते मलाही माहित नाही, मी खरंच टेन्शनमध्ये आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. अंजली उगाच तिच्यावर भलते सलते आरोप करू नकोस असं म्हणते अविनाश. भलते सलते आरोप मामा असं म्हणते आता अंजली. मग सांग ना चिंटू कुठे गेलाय, आज साईन करायच्या दिवशी NOC सबमिट करायच्या दिवशी कुठे गेला चिंटू, हे असे प्रश्न पडत नाहीत तुम्हाला असं म्हणते अंजली. नाही पडत असं म्हणते आता इथे अविनाश, कारण की आमचा विश्वास आहे तिच्यावर असं म्हणतात इथे अविनाश. आम्हाला माणसं ओळखता येतात असं म्हणतात इथे अविनाश. यांचं जाऊ देत,
मला कळतंय व्यवस्थित तुझं काय चाललंय ते, असं म्हणते आता इथे अंजली. ताई बघा, मी ना खरंच आता काय बोलणार नाही, कारण मी काही बोलले तरी तुम्हाला ते खोटंच वाटणार आहे. कारण तू खोटंच बोलतेस असं म्हणते आता इथे अंजली. बघा प्रेक्षक हो, अंजली जरा शांत हो असं म्हणते आता इथे अविनाश. आणि अर्णव जाताना काय सांगून गेला तुझा, की तू हवं ते माग असं सांगितलं ना तुला, असं म्हणतो आता इथे अविनाश. मग कशाला स्वतःला त्रास करून घेतेस तू, असं म्हणतो इथे अविनाश. पण मामा साईन करायला कुठे आहे इथे चिंटू, असं म्हणते आता इथे अंजली. तिने इतका मोठा डाव रचलाय ना, हे कळत नाही तुला, असं म्हणते आता इथे अंजली. ताई जाऊ दे, मी ना खरंच काय आता बोलणार नाही असं म्हणते ईश्वरी. पण तुमचा ना खूप मोठा गैरसमज झालाय, आणि तो गैरसमज ज्या दिवशी दूर होईल ना, त्याच दिवशी तुम्हाला कळेल नेमकं कोण कसं आहे ते, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अविनाश पण हो म्हणतो. तर आता इथे तिथून ईश्वरी निघून जाते. तर आता तिथून निघून जातो बघा प्रेक्षक हो, अविनाश सुद्धा. तर आता इथे आकाश बाहेर येतो आपल्या कारमधून. तर नम्रता सुद्धा असते तिच्यासोबत. तर आता नम्रता म्हणते, आकाश सर जायचं आहे ना कॉफी प्यायला, असं म्हणते नम्रता. असं म्हणतो आकाश. तर चला असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे हो असं म्हणतो आकाश. तर आता तो विचार करत थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर नम्रता वापस येते. तर काय आकाश सर काय झालं, कुठे हरवला, तसं म्हणते आता इथे नम्रता. काय नाही ग, असं म्हणतो आता इथे आकाश. वाटलं होतं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आणि कुठलं, आणि थोड्या दिवसात लग्नही होईल आपलं, पण खरंच जे सुरू आहे ते खूप अनबिलिव्हेबल आहे, असं म्हणतात इथे आकाश. कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढी प्रॉपर्टीवरून ताई भांडेल, आणि ते पण दादाशी, असं म्हणतो आकाश. आकाश सर मलाही हे सगळं ऐकून खरंच खूप मोठा धक्का बसलाय, असं म्हणते आता इथे नम्रता. मला तर मॉमचं पण कळत नाहीये, मॉमला तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही, असं म्हणतात इथे आकाश. आणि तिकडे तिला ईश्वरी नकोशी झाली, असं म्हणतात इथे आकाश. आणि ह्यात त्या रिलेशनचं काय होणार आहे, तर गॉड नोज, असं म्हणतो तो. आकाश सर तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. काय आहे ना, 10 गोष्टी जरी आपल्या विरोधात असतील ना, तरी अशा 2 गोष्टी आहेत ज्या आपल्या बरोबर आहेत, असं म्हणते आता इथे नम्रता. म्हणजे असं म्हणतात इथे आकाश. आकाश सर मी इशू आणि चिजू बद्दल बोलते, असं म्हणते आता इथे नम्रता. ते खरंच कोणतीही सिच्युएशन बदलू शकतात. अगं पण सगळं आउट ऑफ कंट्रोल होत चाललंय नम्रता, काय बोलतेस तू, असं म्हणतो आकाश. आकाश सर तुम्ही जेव्हा मला हे सगळं सांगितलं ना, तेव्हा मीही खूप गडबडून गेले होते, असं म्हणते आता इथे नम्रता. मग मला आईने सांगितलं ते पटलं, असं म्हणते आता इथे नम्रता. आपली इशू घर कधीच तुटू देणार नाही, असं म्हणते आता इथे नम्रता. हा, आणि तिला जिजूंची साथ तर आहेच ना, असं म्हणते आता इथे नम्रता. आणि सर पटलं तुम्हाला, असं म्हणते ती. हो युअर राईट, असं म्हणतो आकाश. ईश्वरी काय करू शकते त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. मग आकाश सर अब किस बात का टेन्शन, हा असं म्हणते आता इथे नम्रता. ये हुई ना बात. तर आता स्माईल करते ती. तर आता इथे आकाश पण स्माईल करतो. तर आता इथे बघा प्रेक्षक धुमाळ दाखवलंय. तर आता इथे धुमाळ पट्टी लावून थांबलेला असतो. तर तेवढ्यातच इथे अर्णव येतो. तर आता इथे धुमाळ बघतो अर्णवला. तर आता इथे अर्णव बघतो आजूबाजूला कोणीच नसतं. तर आता इथे अर्णव येतच असतं बघा प्रेक्षक, आणि धुमाळ तिथेच थांबलेला असतो बघत अर्णव काय करतोय म्हणून. तर आता इथे अर्णवला कळतच नाही काय चाललंय, कोणीच नाही इथे म्हणून. सगळं कोणीच नसतं ना तिथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पायाचा आवाज येतो अर्णवला. तर आता इथे फोन काढतो आपला बाहेर बघा प्रेक्षक अर्णव. शिर्केने तर हेच लोकेशन सांगितलं होतं, असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आवाज करतो बघा प्रेक्षक हो धुमाळ. पायाने मुद्दाम आवाज करतो तो, की अर्णवला ऐकू जावं म्हणून. तर आता इथे अर्णव चालत येतो आणि बघतो तर काय असं म्हणतो अर्णव. कोण आहे, असं म्हणतो तो. तर आता इथे धुमाळ असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिथून पळून जातो धुमाळ. तर आता चालत चालत जातो तो. यू स्टॉप स्टॉप, असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे धुमाळ चालत जात असतो. असं म्हणतो इथे अर्णव. तर पळत पळत जात असतो धुमाळ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्णव पळत पळत येत असतो त्याच्या पाठीमागून. तर आता इथे धुमाळ मात्र आपलं काम करत असतो. तर आता तो पळत पळत अशा ठिकाणी घेऊन जाणार, मात्र ईश्वरीला जसं केलं होतं तसंच काहीतरी करणार बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव पळत पळत जात असतो त्याच्या पाठीमागून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, धुमाळ येतो आणि आता तो गेट बाहेर काढतो. तर आता इथे तो लावतो बघा प्रेक्षक हो तो गेट. तर आता पाठीमागून त्याला पकडतात 2 गुंड बघा प्रेक्षक हो. अर्णवला पकड पकड असं म्हणतात ते. रुमाल लावतात आता त्याच्या नाकाला बघा प्रेक्षक हो. दाबून धर असं म्हणतात आता इथे ते गुंड. तर आता अर्णवला चक्कर यायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता तो बेशुद्ध होणार असतो. तर आता बेशुद्ध झालेला असतो पूर्णपणे अर्णव. तर त्याला आता उचलून येतात बघा प्रेक्षक हो ते गुंड. तर आता धुमाळ पत्रत वापस येतो आणि आपला मास्क तो खाली करतो. तर आता खुश होतो इथे धुमाळ. किती वेळ झाला फोन का करत नाही, असं म्हणते आता इथे वल्लरी. केव्हापासून वाट बघते मी, असं म्हणते ती. तेवढ्यातच आता कॉल येतो तिला. बोल श्रीकांत धुमाळ, काम झालं, असं म्हणते वल्लरी. हो अर्णव आता तुमच्या गुंडांच्याच ताब्यात आहे, असं म्हणतो आता इथे धुमाळ. पण काम करण्यासाठी तुम्ही मलाच का, माती खाणाऱ्या माणसाला प्रश्न विचारायचा हक्क नसतो, असं म्हणते आता इथे वल्लरी. ठेवा असं म्हणून फोन ठेवते ती. तर आता वल्लरी खूप खुश होते. राजेश एवढं सोपं नाहीये रे, मी असताना ही प्रॉपर्टी घशात घालणं, असं म्हणते वल्लरी. इतकी वर्ष वाट बघितली ते उगाच. ह्या प्रॉपर्टीला वेटोळी घालून बसलेली नागिन आहे मी, नागिन. जो कोणी माझ्या वाकड्यात जाईल ना, त्याला डसल्याशिवाय शांत बसणार नाहीये मी, असं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट, असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, फ्रेश झालो मी कॉफी पिऊन, असं म्हणतो आकाश. तुम्ही तर असं काय करता, मी तर तुम्हाला म्हटलंय ना कधीही तुम्ही मला फोन करू शकता. सर ऍक्च्युली मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं, असं म्हणते नम्रता. बोल ना, असं म्हणतो आता इथे आकाश. हा असं म्हणते नम्रता ते आपली. तर आता इथे बघा प्रेक्षक तिला कॉल येतो तेवढ्यातच. ईश्वरीचा फोन आहे, असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे तो म्हणतो बोल ईश्वरी. अर्णव सर तुमच्यासोबत आहेत का, असं म्हणते ईश्वरी. नाही, असं म्हणतो आकाश. का
काय झालं असं म्हणतो तो. अहो ते ऑफिसमध्येही नाहीये, त्यांचा फोनही लागत नाहीये, घरातून घाईघाईत कुठेतरी निघून गेले कुणालाही न सांगता असं म्हणते ईश्वरी. म्हणून जरा टेन्शन आलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. वॉट असं म्हणतो आता इथे आकाश. ओके काळजी करू नकोस, मी शोधून काढतो असं म्हणतो आता इथे आकाश. कळवतो तुला असं म्हणतो तो. हो मी लगेच कळवा तुम्ही असं म्हणते आता ती आणि फोन ठेवते बघा प्रेक्षक ईश्वरी. काय झालं आकाश सर असं म्हणते नम्रता. दादा ईश्वरीला काही न सांगता अगं दादा कुठेतरी गेलाय, टेन्शन मध्ये होती ती असं म्हणतात इथे आकाश. अरे बापरे आता असं म्हणते आता इथे नम्रता. दादा कुठे गेलाय शोधून काढावं लागेल मला आणि खूप टेन्शन आहे त्यात अजून एक असं म्हणतो आता इथे आकाश. आकाश सर ऐका ना तुम्ही टेन्शन नका घेऊ असं म्हणते नम्रता. तिच्या ऑफिसच्या कामासाठी कुठेतरी गेले असतील, येईल त्यांचा फोन असं म्हणते आता इथे नम्रता. नाही नम्रता अगं ऑफिसच्या कामाला जाताना दादा नेहमी सांगून जातो असं म्हणतात इथे आकाश. काहीतरी वेगळंच वाटतंय मला असं म्हणतात इथे आकाश. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा पटकन, आम्ही नंतर बोलू ठीक आहे नम्रता असं म्हणतो आकाश. आय एम सो सॉरी, आपण पुन्हा एकदा भेटू असं म्हणतो आकाश. नाही नाही इट्स ओके तुम्ही जा असं म्हणते नम्रता. हा काय असं म्हणतो आता इथे आकाश बघा प्रेक्षकांनी जाऊन बसतो गाडीमध्ये. तर आता इथे ईश्वरीला खूप त्रास होत असतो अर्णव कुठे गेला म्हणून. तर तिला खूप बेचैन होत असतं बघा प्रेक्षक. कुठे गेले तर अर्णव सर, कुठे गेले तर अर्णव सर असं म्हणत असते ती. आता फोनही उचलत नाही तसं म्हणते आता इथे ईश्वरी. तर तिला खूप टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर ती म्हणते गणू बाप्पा सरांचं रक्षण कर, त्यांच्या पाठीशी राहा बाबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आजचा भाग इथे संपतो बघा. तरी कॅपमध्ये काय येते तर आता इथे श्रीकांत धुमाळवर मला लक्ष ठेवा असं सरांनी सांगितलं होतं असं म्हणतो आता इथे शिर्के ईश्वरीला. आणि आज स्ट्रेस झाला हे सरांना कळताच लगोलग सर त्याला शोधायला निघून गेले असं म्हणतो शिर्के. काय असं म्हणते ईश्वरी. इथे कशाला आणलंय मला असं म्हणतो आता इथे अर्णव. बस ना आम्ही तुला काय करतोय का असं म्हणतो तो. मग काय करायचं नव्हतं तर मग मला इथे का आणून ठेवलं असं म्हणतो अर्णव. तुला फक्त इथे ठेवण्याचा प्लॅन आहे. तर आता तेवढ्यातच ईश्वरी येते बघा प्रेक्षकांनी बघते अर्णवला किडनॅप केलेलं. हे दोघे यांच्याशी मी कशी हातापाई करणार, काहीतरी युक्ती करावीच लागेल असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.